नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अरुंधतीचा ॲक्सिडेंट झालेला असतो त्यावेळी अनिरुद्ध आणि संजना तिथेच असतात. या गोष्टीमुळे अनिरुद्ध मात्र खूप घाबरलेला असतो. जेव्हा अनिरुद्ध आणि संजना घरी येतात तेव्हा सुद्धा अनिरुद्ध फार घाबरलेला असतो. संजनाला तो म्हणतो की मी आता त्या भोसले बिल्डरला जाबच विचारणार आहे. तो असं कसं काय करू शकतो असं म्हणत अनिरुद्धने त्याचा फोट काढलेला असतो. तेव्हा संजना त्याला म्हणते की अरे एक मिनिट अनिरुद्ध, काय करतोयस तू हे? बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, त्याला विचारून आता काही फायदा होणार नाही. जी गोष्ट व्हायची होती ती घडून गेली आहे. उगाचच त्या भोसलेला कॉल करायला जाशील आणि पोलिसांच्या रडारवर तू येशील. अनिरुद्ध, मी तुला प्लीज सांगतेय की प्लीज तू शांत हो. तेव्हा अनिरुद्ध संजनाला म्हणतो की संजना, अरुंधती जिवंत तर असेल ना? मला असं वाटतंय की आपण तिकडे थोडा वेळ थांबायला हवं होतं का? मला तर असं वाटतंय की त्या भोसलेने तिला मारून तर नसेल टाकलं. हे बघ संजना, कुठल्याही परिस्थितीमध्ये असं व्हायला नकोय. तेव्हा संजना अनिरुद्धला म्हणते की अनिरुद्ध प्लीज लुक ॲट मी. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव की आपल्याला तिथे कोणीही पाहिलेलं नाहीये. आपण तिथून वेळेत सटकलोय. आणि तसंही अनिरुद्ध प्लीज तू तुझा चेहरा नॉर्मल ठेव. अरे हे बघ, असे ॲक्सिडेंट रोज होत असतात. अनिरुद्ध, आता जर तुझा हा चेहरा घरच्यांनी बघितला ना तर सगळ्यांना कळेल की तू या गोष्टीमध्ये सामील होतास. आता आपण घरात जातोय, जरा चेहरा व्यवस्थित कर. अनिरुद्ध म्हणतो की अगं संजना, आपण तिकडे ती अरुंधती. तेव्हा संजना म्हणते की हे बघ अनिरुद्ध, आता या विषयावर कोणाशीही काही बोलायचं नाही आपल्याला. आपण आता काही करून डायरेक्टली आपल्या रूममध्ये जातोय आणि चल पटकन. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. कारण लाईक करायला थोडासा वेळ लागतो, परंतु त्या लाईकने मात्र आपला व्हिडिओ हा 10 लोकांना अजून सजेस्ट होतो. आणि आमच्यासाठी हे फक्त तुम्हीच करू शकता. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. संजना आणि अनिरुद्ध हे दोघंही आता घरामध्ये आलेले असतात. त्यावेळी कांचन तिथे बसलेली असते. कांचन त्या दोघांनाही विचारते की काय रे, तुम्ही कुठे गेला होतात? अनिरुद्ध म्हणतो की ते मी आपलं. तेव्हा कांचन म्हणते की ते मी आपलं काय? कुठे गेला होतात तुम्ही दोघं? आणि काय रे अनिरुद्ध, तुझी बोबडी का वळते? संजना म्हणते की का, लहान आहोत का आम्ही? आम्हाला तुम्ही असे प्रश्न कसे काय विचारता? कुठे गेला होतात, काय करत होतात, काय खाल्लं, काय प्यायलं, हे प्रश्न काय विचारताय तुम्ही आम्हाला? आणि तसंही तुमच्या लाडक्या लेकीमुळे आमच्यावर काय वेळ आली बघितलं ना तुम्ही. मग कुठे जाणार आहोत आम्ही? तसंही आम्ही मज्जा तर मारू शकत नाही ना. काम शोधायला गेलो होतो आम्ही. कांचन म्हणते की काय ग, कुठल्याही प्रश्नाचं तुला साध्या पद्धतीने उत्तर देताच येत नाही का? एवढासा मी प्रश्न विचारला, त्याचं किती एक्सप्लेनेशन देतेयस ग तू? अनिरुद्ध म्हणतो की नाही, आम्हाला कुठे काय झालंय. मग कांचन विचारते की अनिरुद्ध, मला खरं सांग, काय झालंय? अरे तुमचा असा चेहरा का झालाय? अनिरुद्ध म्हणतो की नाही, कुठे काय झालंय, आम्ही तर एकदम व्यवस्थित आहोत. तेव्हा कांचन म्हणते की अनिरुद्ध, अरे मी तुझी आई आहे. आता काय तू माझ्याशी खोटं बोलशील का? आणि तसंही मला कळलंय काय झालंय ते. अनिरुद्ध म्हणतो की बापरे आई, तुला कळलंय काय झालंय ते? संजना म्हणते की काय झालंय आणि काय कळलंय हो तुम्हाला? कांचन म्हणते की एक मिनिट, तुला काय सांगू मी? तुला तर सगळ्या काही गोष्टी कळतात. माझ्या आधी तुला सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं. तुला कशाला सांगायला पाहिजे? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की सांग ना आई, काय झालंय नक्की? कांचन म्हणते की खरंच सांगू, एक काम कर, ह्या संजनापासून 4 हात लांब राहा, खूप आयुष्य सुधरेल अनिरुद्ध तुझं. अनिरुद्ध म्हणतो की अगं आई, तू असं का म्हणतेस, काय केलंय तिने? कांचन त्याला सांगत असते की अरे ह्या बाईने अक्षरशः तुला कंगाल करून ठेवलंय. मला सांग, आज ही बाई तुझ्याशी भांडलीये की नाही? अरे आज तुझ्याकडे पैसे नाहीये ना, त्यामुळे ही बाई ना तुला चिडवत असेल आणि उगाचच तुला ना तुझ्याशी भांडत असेल. संजना म्हणते की हो, झाली आमची भांडणं आणि मी भांडले अनिरुद्ध सोबत. मग काय? तसंही आम्हाला काय करायचं ना, आम्ही पाहून घेऊ. जेव्हा अनिरुद्ध आणि संजना त्यांच्या रूममध्ये जायला लागतात त्याचवेळी कांचन म्हणते की अरुंधती, जरा मला चहा घेऊन ये. असं म्हटल्यावर आता अनिरुद्ध तिथे थांबतो. किचनमध्ये तो डोकवून बघत असतो की अरुंधती घरी आली की काय. त्याचवेळी आरोही आता चहा घेऊन आलेली असते आणि कांचनला ती म्हणते की आजी, हा घ्या तुमचा चहा. आणि आई कुठे आहे घरामध्ये? आई सकाळीच रेकॉर्डिंगला गेल्यात की नाही? कांचन म्हणते की हो ना, विसरलेच होते. सारखं तिचं नाव डोक्यात येतं, काय करू? अक्षरशः तिला सुद्धा किती उचक्या लागत असतील. आता संजना अनिरुद्धला खुणावते. मग अनिरुद्ध तिथून निघून जातो. परंतु कांचनला मात्र त्या दोघांमध्ये काहीतरी गडबड वाटत असते. त्यानंतर थोड्या वेळाने अनिरुद्ध आणि संजना हे डायनिंग टेबलवर जवळ येऊन बसलेले असतात. अनिरुद्ध संजनाला म्हणत असतो की अजून कसं कोणाला काही कळलेलं नाहीये. एव्हाना तर यश यायला पाहिजे होता घरी, सांगायला पाहिजे होतं सगळ्यांना. आता ही किती छोटी गोष्ट झाली की आता ती जर रेकॉर्डिंगला पोहोचली नाही तर यश शेवटी तिचा शोध घेणारच ना. संजना म्हणते की हे बघ अनिरुद्ध, प्लीज तू शांत हो. आणि हे बघ, ज्या ठिकाणावर ॲक्सिडेंट झालाय ते ठिकाण अतिशय सामसूम होतं. निदान पोलिसांपर्यंत पोहोचले तरी पाहिजे अरुंधती.
निदान ॲक्सिडेंट झालाय ही गोष्ट कोणीतरी बघायला तर हवी. मला तर असं वाटतं की तिथल्या लोकल लोकांनी अरुंधतीला कदाचित हॉस्पिटलमध्ये नेलं असेल. आता हॉस्पिटलमध्ये गेल्यावर अरुंधती कोण आहे, तिचा पत्ता काय आहे, या सगळ्या गोष्टी शोधायला जरा वेळ लागणार ना. अनिरुद्ध म्हणतो की अगं पण तिला नक्की काय झालंय हे तरी आपल्याला कळायला हवं, आणि काय झालंय नक्की आपल्याला काहीच माहीत नाहीये याबद्दल. अंजना म्हणते की अनिरुद्ध कळेल आपल्याला सगळं. सगळ्यांना जेव्हा कळेल तेव्हा आपल्यापर्यंत न्यूज सुद्धा पोहोचेल, तू काळजी करू नकोस. अनिरुद्ध म्हणतो की आतापर्यंत यशला कळालंही असेल कदाचित. अजूनपर्यंत अरुंधती ही रेकॉर्डिंगला पोहोचली नाही म्हणजे यश तिला शोध घेतच असेल ना. संजना म्हणते की हो घेऊ दे मग त्याला शोध, या सगळ्या गोष्टीशी तुझा काय संबंध आहे. अनिरुद्ध म्हणतो की अगं असं काय करतेस तू. तेव्हा संजना म्हणते की अनिरुद्ध एक गोष्ट लक्षात घे प्लीज, ही गोष्ट फक्त आपल्या दोघांना माहिती आहे, बाकी या गोष्टीबद्दल कोणालाही काही माहीत नाही अनिरुद्ध. आणि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव की यातलं आपल्याला काहीच माहीत नाही अनिरुद्ध. प्लीज अनिरुद्ध प्लीज तू शांत हो. आप्पा हे केव्हाचे फेऱ्या मारत असतात तेव्हा कांचन म्हणते की अहो आता किती वेळ तुम्ही फेऱ्या मारत बसणार आहे, बस झालं आता. आप्पा कांचनला म्हणत असतात की अगं पण ते अजून कसे आले नाही, एव्हाना रेकॉर्डिंग संपायला हव्या होत्या, आतापर्यंत तर ते दोघं यायला हवे होते. आता मला त्या दोघांचीही फार काळजी वाटायला लागली आहे. तेवढ्यातच आता तिथे यश येतो. आप्पा म्हणतात की काय रे यश, रेकॉर्डिंग चांगली झाली ना. नाही मला माहिती आहे अरुंधतीच्या आवाजामुळे सगळेच जण खुश असतील, आणि तसंही ती चांगलीच गायली असणार. बरं कुठे आहे ती. तेव्हा यश म्हणतो की अहो आप्पा आई रेकॉर्डिंगसाठी आलीच नाहीये. हे ऐकून आता सगळ्यांना धक्काच बसतो. आप्पा म्हणतात की अरे पण ती घरातून तर योग्य वेळेत निघाली होती. यश सांगू लागतो की हो पण ती योग्य वेळेत पोहोचलीच नाही, म्हणजे ती पोहोचलीच नाही. मी तिला केव्हाचा फोन ट्राय करतोय आणि तिचा फोनही लागत नाहीये. मला वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून ती घरी आली आहे. आप्पा म्हणतात की नाही ती घरी तर नाही आली. मग यश म्हणतो की मग ती गेली कुठे. कांचन म्हणते की अरे पण एकदा सुलेखाताईंना कॉल लावून विचार ना त्यांच्याकडे गेली आहे का. यश म्हणतो की अगं आई रेकॉर्डिंग सोडून ती सुलेखाताईंकडे का म्हणून जाईल, आणि जर गेली असती तर तिने मला कळवलं असतं. मला तर काहीच कळत नाहीये, काहीतरी विचित्र घडलंय. त्यावेळी यश अनिरुद्धकडे बघतो. अनिरुद्ध जरा घाबरलेलाच असतो. मग यश अनिरुद्धला विचारतो की आई कुठे. अनिरुद्ध म्हणतो की अरे तू मला काय विचारतोयस, तुझी आई कुठे ते मला कसं माहित असणार ती कुठे. संजना म्हणते की एक्झॅक्टली आम्हाला कसं काय माहित असेल ती कुठे, का प्रत्येक गोष्ट ती आम्हाला विचारून करते का. यश म्हणतो की तुम्हाला फक्त मी एक साधा प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे की नाही. आप्पा यशला म्हणतात की यश जाऊ दे, तू त्यांच्या नादी लागू नकोस, आधी अरुंधतीला फोन करून विचार बरं. यश म्हणतो की अहो आप्पा मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी आईचा खूप वेळा फोन ट्राय केला परंतु तिचा फोन लागतच नाहीये. आप्पा यशला म्हणतात की अरे यश परंतु पुन्हा एकदा फोन ट्राय करून बघ, आता नक्की लागेल तिचा फोन. यश आता फोन ट्राय करत असतो तर अरुंधतीचा फोन आता लागत असतो आणि घरातच रिंग ऐकू येत असते. जेव्हा सगळेजण मागे वळून बघतात तर पोलीस आलेले असतात आणि पोलिसांच्या हातात अरुंधतीचा मोबाईल असतो. या गोष्टीचा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा पोलीस विचारतात की अरुंधती केळकर इथेच राहतात का. तेव्हा यश म्हणतो की हो इथेच राहतात, परंतु आईचा मोबाईल तुमच्याकडे कसा काय. पोलीस तेव्हा सांगतात की त्यांचा ऍक्सिडेंट झालाय. ही गोष्ट ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. कांचन म्हणते की असा कसा ऍक्सिडेंट झाला, कुठे ती, माझी अरुंधती कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे ते तरी सांगा. तेव्हा यश कांचनला म्हणतो की आजी प्लीज तू पहिल्यांदा शांत हो. यश आप्पांना म्हणतो की आप्पा प्लीज तुम्ही स्वतःला सांभाळा आणि प्लीज तुम्ही आजीकडे आता लक्ष द्या. यश पोलिसांना विचारतो की मला सांगा कुठल्या हॉस्पिटलमध्ये आईला ऍडमिट केलंय. पोलीस यशला विचारतात की तुम्ही त्यांचे कोण आहात. तेव्हा यश म्हणतो की मी त्यांचा मुलगा आहे. पोलीस म्हणतात की बरं मग चला तुम्ही माझ्यासोबत. आता पोलीस यशला तिथून घेऊन जातात. अनिरुद्ध आणि संजना तर खूप घाबरलेले असते. आप्पांना आणि कांचनलाही खूप टेन्शन येतं. आप्पा कांचनला म्हणत असतात की अगं आपली अरुंधती बरी तर असेल ना कांचन, अगं तिला खूप लागलं तर नसेल ना. तेव्हा कांचन आप्पांची समजूत घालत म्हणत असते की नाही हो तिला जास्त लागलं नसेल, तुम्ही शांत व्हा, आपल्या अरुंधतीला काहीच होणार नाही. तिकडे थोड्या वेळानंतर ईशा रडत असते. आभी तिला समजावत असतो की अगं ईशा प्लीज जरा शांत हो. ईशा म्हणते की अरे आभी दादा मी कशी काय शांत होऊ, अरे आपली आई ICU मध्ये आहे, ICU मध्ये असताना मी आईसाठी रडू नको तर काय करू. आभी ईशाला सांगत असतो की ईशा अगं डॉक्टर त्यांचे प्रयत्न करताय, कदाचित आई या सगळ्यातून बाहेर येईल लवकर. ईशा आभीला म्हणत असते की आभी दादा अरे तू काहीतरी प्रयत्न कर ना, तू प्लीज आपल्या आईला वाचव ना, कर ना काहीतरी तू. अभि ईशाला म्हणतो की अगं खूप एक्सपर्ट डॉक्टर आईला ट्रीट करताय आणि मी काय करणार आहे त्यात. ईशा म्हणते की मला ते माहीत नाही, फक्त आपली आई बरी होऊन घरी यायला पाहिजे. अरे दादा आपण आता कुठेतरी आईच्या जवळ यायला लागलो होतो आणि तिच्यासाठी आपल्याला किती काय करायचं होतं रे.
हे सगळं काय होऊन बसलंय? तेव्हा यशही तिथे येतो. यश ईशाला म्हणतो की हे बघ ईशा, डॉक्टर सगळे प्रयत्न करतायत त्यांचे आणि आपली आई खूप स्ट्रॉंग आहे, आपली आई खूप जास्त धीट आहे, काळजी करू नकोस. तेव्हा आरोही म्हणते की अरे पण त्या रेकॉर्डिंगला आज जाण्यासाठी किती जास्त एक्सायटेड होत्या यश. खरं तर आम्ही त्यांना एकट्याला सोडायलाच नको होतं, कोणीतरी त्यांच्यासोबत असायलाच हवं होतं. आज उगाच डॉक्टरांची अपॉइंटमेंट मी शेड्यूल केली, जर 2 दिवसानंतर केली असती तर काय झालं असतं? यश म्हणतो की पण मला एक गोष्ट कळत नाही की आई त्या रस्त्याने गेलीच का बरं? स्टुडिओला जाण्याचा तो रोड अजिबात नाहीये, मग तो टॅक्सीवाला आईला त्या रस्त्याने का घेऊन गेला असेल? अनिरुद्ध म्हणतो की म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? तेव्हा यश म्हणतो की नाही, मला फक्त एवढं म्हणायचंय की या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे, आईचा नक्की ऍक्सिडेंटच झाला असेल ना? अनिरुद्ध म्हणतो की अरे तू मला हे सगळं का विचारतोय? तेव्हा यश म्हणतो की नाही, असंच विचारतोय. यश म्हणतो की तुम्हाला काय वाटतं, हे सगळं कोणी मुद्दाम घडवून आणलं तर नसेल ना? अनिरुद्ध म्हणतो की काहीही का बोलतोयस तू, हे मुद्दाम कोणी का म्हणून करेल? अरे हे बघ, अरुंधतीचे काही कोणी शत्रूही नाहीये. तेव्हा यश म्हणतो की नाही नाही, असं नका म्हणू. अहो आईचे तर या घरात सुद्धा शत्रू आहेत की. ईशा अनिरुद्धला सांगते की हे जर कोणी मुद्दाम केलं असेल ना तर त्याची तर फार वाटच लागेल. आभी म्हणतो की प्लीज तुम्ही जरा शांत होता का? ज्या गाडीने आईला उडवलंय त्या गाडीचा पोलीस शोध घेताय, लवकरच आपल्याला जे काही आहे ते कळेलच की. तेवढ्यातच यशला इन्स्पेक्टरचा कॉल येतो. यश विचारतो की हा बोला इन्स्पेक्टर साहेब, काही तपास वगैरे लागला का तुम्हाला? त्यावेळी इन्स्पेक्टरने आता एक खूप मोठी बातमी दिलेली असते की गाडीचा नंबर मिळालाय. यश तेव्हा त्यांना विचारतो की कोणाच्या नावावर आहे गाडी, परंतु पोलीस यशला तिकडे बोलावून घेतात. त्यामुळे यश म्हणतो की ठीक आहे, मी लगेच येतो. यश आबीला म्हणतो की आबी, गाडीचा नंबर पोलिसांना मिळाला आहे, मी आता एक काम करतो, मी पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तसाच हॉस्पिटलमध्ये जातो, मी परत घरी येणार नाही. जाता जाता यश ईशाला सांगतो की हे बघ ईशा, प्लीज तू रडू नकोस, आपली आई खूप स्ट्रॉंग आहे आणि तिला काहीच होणार नाही, फक्त आपण सगळ्यांनी हिंमत हरता कामा नये, त्यामुळे प्लीज तू रडू नकोस. यश आता तिथून निघून गेलेला असतो तर आरोही ईशाला समजावत असते की ईशा अगं तू प्लीज रडू नकोस ना, तू एक काम कर, थोडा वेळ आराम कर. आभी ईशाला म्हणतो की ईशा प्लीज तू वरती जाऊन जरा वेळ झोपून घे बरं. ईशा म्हणते की आभी दादा, अरे मला कशी काय झोप लागू शकते या वेळेला? मग आरोही आता ईशाला घेऊन तिथून निघून जाते. तर अनिरुद्ध आभीला विचारतो की आभी मला सांग की आता अरुंधतीचं काय स्टेटस आहे, नक्की डॉक्टर काय म्हणाले? तेव्हा आभी म्हणतो की बाबा हो, तुम्हाला खरं सांगू, मला चान्सेस खूप कमी वाटताय. आजची रात्र खूप महत्वाची आहे, आजची रात्र जर नाही निघाली तर मग काहीच सांगता येत नाही. अनिरुद्धला आता या गोष्टीचं खूप टेन्शन आलेलं असतं. अनिरुद्ध रूममध्ये येतो तेव्हा संजना मस्तपैकी बसलेली असते. अनिरुद्धला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. संजना अनिरुद्धला विचारते की काय झाले अनिरुद्ध, अजूनही तू त्याच विचारांमध्ये आहेस का? अनिरुद्ध म्हणतो की संजना, अगं अरुंधतीची परिस्थिती फार क्रिटिकल आहे, आजची रात्र जर अरुंधतीने व्यवस्थित काढलं तरच सगळं ठीक आहे, नाहीतर काही सांगता येणार नाही. संजना म्हणते की अरे पण तू का ऐकत होतास हे सगळं, जर आपल्याला त्रास होतोय तर कशाला म्हणून ऐकायचं हे सगळं? अनिरुद्ध म्हणतो की अगं तू असं कसं काय म्हणू शकते, अरुंधतीची तब्येत एवढी सिरियस आहे तरी सुद्धा आपण काहीच म्हणायचं नाही. संजना म्हणते की अरे आता मीही इथेच बसले की नाही, आपण विचार करून काय होणार आहे, शेवटी जे झालंय ते झालंय. आता तू सुद्धा या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करत बसू नकोस आणि तूही शांतच हो. एक काम कर ना, मस्त पैकी झोप काढ, उद्यापर्यंत नॉर्मल होऊन जाशील. अनिरुद्ध म्हणतो की नाही नाही, मला तर आता झोप लागणं सुद्धा कठीण आहे, अरुंधतीचं काय होईल ते काही सांगताच येत नाही. संजना म्हणते की अनिरुद्ध, अरे तू कशाला टेन्शन घेतो, ऍट द एंड आपल्याला हेच हवं होतं ना. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की नाही नाही, ती कधी मरावी असं मला कधीच वाटलं नाही, फक्त अरुंधती माझ्या आयुष्यातून आणि माझ्या घरातून निघून जावी एवढंच मला वाटत होतं. हे मात्र सगळं काहीतरी भलतंच होऊन बसलंय, त्या भोसलेला काही अक्कल आहे की नाही? तेव्हा संजना म्हणते की हे बघ, तिच्या नशिबात जे होतं ते घडलंय आणि तसंही आपण काहीच मुद्दाम केलेलं नाहीये, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा तू आता विचार करत बसू नकोस आणि ती आपल्या आयुष्यातून निघून गेलीये बस, फक्त एवढंच समज, उगाच आता या गोष्टींचा गिल्ट घेत बसू नकोस. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की एक मिनिट संजना, त्या भोसलेला तू अरुंधतीला काही करायला तर सांगितलं नव्हतं ना? संजना म्हणते की अनिरुद्ध, अरे मी काय हे सगळं सांगू, आणि तसंही इनफॅक्ट तू त्या भोसलेसोबत बोलत होतास, मी नव्हते बोलत. अनिरुद्ध म्हणतो की मला तर आता काही कळेन असंच झालंय, आता पोलीस भोसलेपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणारच, कारण पोलिसांना आता गाडीचा नंबरही मिळालाय. आता पोलीस भोसलेपर्यंत पोहोचणार आणि मग काय, भोसलेपर्यंत पोहोचल्यावर पोलिसांना आपल्यापर्यंत पोहोचायला असा कितीकसा वेळ लागतोय. संजना म्हणते की हे बघ अनिरुद्ध, असं काही होणार नाही, तो भोसले खूप पोहोचलेला माणूस आहे, त्यालाही ही गोष्ट माहिती आहे की समृद्धी मिळवण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा फक्त आणि फक्त अरुंधती होती. आता जर अरुंधतीच नाहीये म्हटल्यावर त्याचा मार्ग सोपा होणार.
आणि तो आपल्याला का म्हणून अडकेल? शिवाय आपण तर त्याच्या फेवरमध्येच आहोत ना. अनिरुद्ध म्हणतो की अगं त्याचं काय सांगता येतंय, आता सगळं काही त्याच्या फेवरमध्ये होतंय म्हटल्यावर तो सगळं आपल्यावरच ढकलून देईल ना. संजना म्हणते की अनिरुद्ध तू उगाचच या सगळ्या गोष्टींची काळजी करतोय, हे बघ असं काहीच होणार नाही. सो त्याने त्याचं तोंड बंद करण्यासाठी मी त्याला पैसे दिलेत. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की तू कुठून पैसे दिलेस त्याला? संजना म्हणते की मी माझी FD मोडली आहे. अनिरुद्ध म्हणतो की का, तू तुझी FD का मोडलीस आणि आता तू तुझी FD मोडलीस? तेव्हा संजना म्हणते की हो, कारण आता आपल्याकडे खूप पैसे येणार आहेत. अनिरुद्ध अरे तू उगाचच ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतोय, तू पहिल्यांदा रिलॅक्स राहा बरं. हे बघ अनिरुद्ध, आपलं नाव यामध्ये येणार नाही याची गॅरंटी मी तुला देते. तू एक काम कर बरं, तू शांतपणे झोपून घे, वाटलं तर मी तुझ्या डोक्याला तेल लावून देऊ का? अनिरुद्ध म्हणतो की नाही नको. मग संजना आता झोपण्यासाठी निघून जाते. निम्म्या रात्रीच्या वेळी आता अनिरुद्धला कॉल आलेला असतो. आबी रडतच असतो. तेव्हा अनिरुद्ध आबीला विचारतो की अरे आबी काय झालंय, तू का रडतोयस? तेव्हा आबी सांगतो की बाबा हो आई गेली. हे ऐकून अनिरुद्धला खूप मोठा धक्का बसतो. अनिरुद्धला धक्का बसल्याने त्याच वेळी आता दरवाजे उघडले जातात. दरवाजे उघडल्यावर आता अनिरुद्ध दरवाजा लावायला जातो. त्यावेळी अरुंधती ही पुढून चालत येत असते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की अरे ही अरुंधती इथे कशी काय? आता तर आबी म्हटलं अरुंधती गेली म्हणून, काही स्वप्नात वगैरे तर नाहीये ना? ही नक्की अरुंधती आहे की अरुंधतीचा आत्मा? आता ही हिच्या मनात राहिलेल्या इच्छा पूर्ण करायला आली आहे. अनिरुद्ध आता अरुंधती जवळ जातो आणि अरुंधतीला तो म्हणत असतो की नाही अरुंधती, मी अगं तुझं काहीच वाकडं नाही केलंय, मी तुझ्यासोबत काहीच नाही केलंय. तेव्हा अरुंधती अनिरुद्धला विचारते की काय वाकडं केलं होतं मी तुमचं? का संपवलं तुम्ही मला, का माझं आयुष्य संपवलं? असं म्हणून अरुंधती अनिरुद्धच्या अंगावर धावून जात असते. तेव्हा अनिरुद्ध हा डायरेक्टली गुडघ्यावर बसतो. अनिरुद्ध अरुंधतीला म्हणत असतो की अगं अरुंधती, मी तुला खरंच सांगतोय, मी तुला संपवलेलं नाहीये. तेव्हा अरुंधती आता मोठमोठ्याने हसायला लागते. अनिरुद्धला ती म्हणते की काय, तुमच्यावर विश्वास ठेवू मी? आयुष्यभर तुम्ही माझा विश्वासघात करत आलाय, आता काय मी तुमच्यावर विश्वास ठेवू का? अहो आता तरी खरे बोला. हो अनिरुद्ध, आता तरी कबूल करा, तो अपघात तुम्हीच घडवून आणला होतात ना? अनिरुद्ध आता खाली बसलेला असतो आणि तो म्हणत असतो की नाही नाही, मी काही नाही केलंय. तेव्हा अरुंधती विचारते की काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? काय मिळालं तुम्हाला मला मारून? का तुम्ही माझ्यावर रागराग करता? मला सांगा, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. अनिरुद्ध तेव्हा अरुंधतीला म्हणत असतो की नाही अरुंधती, अगं मी खरंच काही केलं नाहीये. तेव्हा अरुंधती चिडते आणि म्हणते की गप्प बसा आणि खोटं बोलू नका. आतापर्यंत तुम्ही मला फक्त आणि फक्त फसवत आलाय. मी डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही प्रत्येक वेळी माझा विश्वासघात केलाय. या संसाराच्या धावणीला बांधून तुम्ही कायम मात्र मजाच करत राहिलात. घरात लग्नाची बायको असताना, मुलं असताना तुम्ही संजनाच्या प्रेमात पडलात. अनिरुद्ध, खरं म्हटलं तर तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. तेव्हा अनिरुद्ध अरुंधतीला म्हणतो की अरुंधती, चुकलं माझं, मला माफ कर. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अरुंधती ही अनिरुद्धला म्हणत असते की काय, तुम्ही माझं आयुष्य संपवलंत ना, आता मी तुमचं आयुष्य संपवते. असं म्हणून अरुंधती ही अनिरुद्धच्या अंगावर धावून जात असते. तेव्हा अनिरुद्ध अरुंधतीला म्हणतो की हो हो, मीच तुझं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केलाय. अरुंधती प्लीज मला माफ कर. म्हणून अनिरुद्ध हा अरुंधतीच्या पाया पडत असतो. तर दुसऱ्या दिवशी आता यश अनिरुद्धला विचारतो की आईचा ऍक्सिडेंट कसा झालाय तुम्हाला माहितीये का? संजना विचारते की म्हणजे? तेव्हा यश आता सांगू लागतो की आप्पा, आईचा ऍक्सिडेंट जसा ज्या प्रकारे झालाय त्या गाडीचा सगळा आता आपल्याला बायोडाटा समजलाय आणि सगळे डिटेल्स आपल्याकडे आलेत. संजना अनिरुद्धला समजावत असते की अनिरुद्ध, एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या ऍक्सिडेंट बद्दल आपल्याला काहीच माहित नाहीये. तेव्हा मात्र अनिरुद्ध खूप घाबरलेला असतो. तर संजना विचारते की काय झाले अनिरुद्ध, तू कोणाला आधी सांगून वगैरे बसलायस का? तेव्हा मात्र अनिरुद्ध खूप घाबरतो आणि रात्री त्याने अरुंधतीला हे सगळं काही सांगितलेलं असतं. ही गोष्ट त्याला आठवत असते. तर मित्रांनो, अरुंधतीचा खरंच आत्मा आला होता की हे अनिरुद्धचं स्वप्न होतं? नक्की हा सगळा प्रकार काय आहे? कारण अरुंधती हॉस्पिटलमध्ये आहे हे सुद्धा दाखवण्यात आलेलं नाहीये. अरुंधतीला लागलंय ही गोष्ट सुद्धा अजून मालिकेत दाखवण्यात आली नाहीये. तर ही गोष्ट आपल्याला जशी दाखवली जाते तशी आहे की हे सगळं प्लॅनिंग वगैरे आहे, हे मात्र आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये बघायला मिळेल. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.